नमस्कार। आज आपण मांदेली मच्छी फ्राय करून घेणार आहोत आणि ही मच्छी आकाराने फारच लहान असते। कुरकुरीत अशी ही मच्छी फ्राय केली तर अतिशय चविष्ट ही मच्छी लागते। तर कुरकुरीत मच्छी फ्राय करण्यासाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये यासाठी लागणाऱ्या टिप्स पाहणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। तर बघा आता ही मच्छी फ्राय करून झालेली आहे आणि फारच कुरकुरीत अशी ही मच्छी तयार झालेली आहे। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर ही आहे मांदेली मच्छी। हिला मी स्वच्छ साफ करून घेतलेले आहे। या माशावरती हलकेसे खवले असतात ते देखील काढून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। सोनेरी रंगाची ही मच्छी दिसते। तर यावर मी हळद घालून घेतलेली आहे आणि आपल्या आवडीनुसार आपल्याला यामध्ये तिखट घालून घ्यायचं आहे। तर 1 चमचा तिखट घातलेला आहे। आणखीन यामध्ये आपल्याला थोडंसं तिखट लागणार आहे। तर जवळपास आपल्या आवडीनुसार मी 2 ते 2.5 चमचे तिखट घालून घेत आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं लिंबाचा रस देखील घालू शकता, पण यामध्ये मी लिंबाचा रस न घालता चमचाभर कोकम आगळ घालून घेतलेला आहे। खूप छान अशी चव या मच्छीला येते। कोकम आगळ तुम्ही एकदा नक्की घालून बघा। आता ही मच्छी आपण व्यवस्थित या मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। आकाराने लहान असल्यामुळे ही मच्छी झटपट फ्राय होते आणि कुरकुरीत अशी फ्राय होते। तर ही मच्छी कुरकुरीत फ्राय होण्यासाठी यामध्ये आपण 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ घालून घेतलेलं आहे। तांदळाचं पीठ घातल्यामुळे मच्छी कुरकुरीत अशी फ्राय होते। तर बोंबील जर असतील तर तिथे तुम्ही रवा नक्की वापरा। तर आता ही मांदेली मच्छी आहे आणि यामध्ये मी ती कुरकुरीत होण्यासाठी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे। तर यामध्ये तुम्ही रवा नका वापरू, तांदळाचं पीठ वापरून बघा। तर एका पॅन मध्ये मी तेल गरम करून घेतलेले आहे। तेल छान गरम झालेलं आहे आणि आता यामध्ये आपण एक मच्छी ठेवून घेणार आहोत। अशा प्रकारे एकच मच्छी तुम्ही ठेवून घ्या, म्हणजे तळताना ती एकमेकांना चिटकणार नाही आणि व्यवस्थित अशी ही कुरकुरीत फ्राय होते। तर गॅस आपल्याला लो टू मीडियम आचेवरती ठेवायचा आहे। तर बघा मी इथे एक अशा प्रकारे ही मच्छी ठेवून घेतलेली आहे। तर आपल्याला खालून ही मच्छी पूर्णपणे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे आणि त्यानंतरच याची बाजू आपल्याला पलटून घ्यायची आहे। तर बघा आता ही फिश मी आता शॅलो फ्राय करून घेत आहे। बरेच जण ही मच्छी किंवा इतर कुठलीही मच्छी जास्त तेलामध्ये तळतात, तर आपल्याला ही मच्छी शॅलो फ्राय करून घ्यायची आहे। थोड्याशाच तेलामध्ये ही मच्छी खूप छान अशी कुरकुरीत तळून तयार होते। तर गॅस इथे मी आता मंद करून घेतलेला आहे। मंद आचेवरती ही मच्छी आपल्याला 5 मिनिटांसाठी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे। तर बघा आता ही मच्छी तळून झालेली आहे एका साइडने। तर आता याची बाजू आपण पलटून घेऊया। हलक्या हाताने ही सर्व मच्छी मी आता उलटून घेतलेली आहे आणि आता दुसऱ्या बाजूने देखील ही मच्छी आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे। तर जास्त काही वेळ लागत नाही। तुमच्याकडे जर मोठा पॅन असेल तर पटापट ही मच्छी तळून तयार होते। तर कमी तेलामध्ये तुम्ही अशा प्रकारे ही कुरकुरीत मच्छी नक्कीच तयार करू शकता। या माशामध्ये काटे देखील खूप जास्त असतात, त्यामुळे ही मच्छी जर आपण कुरकुरीत तळली तर काटे देखील आतून कुरकुरीत होतात आणि अशाच प्रकारे आपण ही मच्छी खाऊ शकतो। तर आता ही तळून तयार आहे। आता याला मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि अशाच प्रकारे राहिलेली फिश देखील आपण या पॅन मध्ये तळून घेणार आहोत। तर वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी ही कुरकुरीत मांदेली फिश फ्राय खूप छान अशी लागते। तर आता इथे मी बाकीची राहिलेली मच्छी देखील तळून घेत आहे। ही फिश फ्राय करत असताना कमीत कमी तेलाचा वापर आपण करून घेतलेला आहे। जास्त तेल न वापरता कमीत कमी तेलामध्ये तुम्ही अशा प्रकारे फिश फ्राय नक्कीच करू शकता। तर बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवा आणि ही मच्छी फ्राय करत असताना तुम्ही आणखीन मसाल्यांमध्ये कोणते पदार्थ वापरता हे देखील आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवा। तर आता ही मच्छी देखील दुसऱ्या बाजूने मी हलकीशी सोनेरी रंगावरती कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहे। तर बऱ्यापैकी आता ही फिश देखील फ्राय झालेली आहे। याला देखील आता मी काढून घेत आहे। कुरकुरीत अशी मच्छी तळून तयार झालेली आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहून कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित। तोपर्यंत बाय।